नमस्कार, मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण कच्च्या बटाट्यापासून चवदार नाश्ता व सोबत टेस्टी चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। पहिल्यांदा तर आपणाला इथे 2 कच्चे बटाटे लागणार आहेत। हे छोट्या आकारामधले आहेत म्हणून मी इथे हे 2 बटाटे घेतलेत। तुम्ही या ठिकाणी एक मोठा बटाटा पण घेऊ शकता। याची साल काढायची आणि याला स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचं। मग त्यानंतर याच्या अशा बारीक फोडी करायच्या आणि त्या फोडी पण परत एक वेळेस पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायच्या। आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचं। आता सोबतच यामध्ये 1 वाटी जाड रवा टाकायचा आहे। या ठिकाणी रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता। 4 हिरव्या मिरच्या आणि 1 अद्रकाचा तुकडा घ्यायचा। मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। मग यात 2 चम्मच तांदळाचं पीठ टाकायचं आणि आपण ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्या वाटीनेच 1 वाटी दही घ्यायचं। आता याला मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्यायचं। याची खूप बारीक पेस्ट नाही करायची, हे थोडंसं असं जाडसर आणि रवाळदारच ठेवायचं। मग यात आपल्या आवडीनुसार थोडंसं मीठ घ्यायचं आहे। मी इथे अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे। मग यात 1 वाटी पाणी टाकायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, कारण यात आपण अजून थोडंसं पाणी वाढवणार आहोत। हा नाश्ता घाईच्या वेळेस पटकन तयार होतो। पूर्वतयारी केलेली नसली तरी पण हा पटकन तयार होणारा नाश्ता खायला खूपच चवदार लागतो। तर आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच अजून 1 वाटी पाणी टाकून हे या पिठामध्ये टाकून द्यायचं आहे। आता याला चांगलं एकजीव करून घ्यायचं। इथे आपणाला पिठाची कन्सिस्टन्सी एकदम आपण जसं उत्तप्याचं पीठ बनवतो त्या पद्धतीने ठेवायची आहे। यामध्ये आपल्या आवडीनुसार थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि हे पीठ छान मिक्स करून याला अर्ध्या तासासाठी असं साईडला ठेवून द्यायचं। या नाश्त्यासोबत खाण्यासाठी आपण एक टेस्टी चटणी बनवू। त्यासाठी गॅसवरती एक कढई गरम करून घ्यायची। कढईमध्ये 1 चम्मच हरभऱ्याची डाळ आणि 1 चम्मच उडदाची डाळ घ्यायची। यामध्ये अर्धा चम्मच जिरे आणि 1 चम्मच अख्खे धने टाकून याला छान खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। ही चटणी खायला खूपच टेस्टी लागती। तुम्ही ही डोसा किंवा मग इडली साध्या पराठ्यासोबत जरी ही चटणी खाल्ली तरी खूपच टेस्टी लागती। आता याच कढईमध्ये 1 चम्मच तेल टाकायचं। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये 1 मध्यम आकारामधला थोडासा जाडसर कट केलेला कांदा आणि 1 मध्यम आकारामधला टोमॅटो कट करून टाकायचा। मग यामध्येच 3 ते 4 अख्ख्या लाल मिरच्या टाकायच्या। कांदा आणि टोमॅटो चांगल्या रीतीने मऊ होतील याला फक्त इतपत फ्राय करून घ्यायचं। मग यात अर्धा चम्मच साखर आणि अर्धा चम्मच मीठ टाकायचं आणि परत याला एक वेळेस चांगलं मिक्स करायचं। गॅस बंद करायचा आणि याला छान एकदम थंडगार होऊ द्यायचं। मग त्यानंतरच याला मिक्सरमधून फिरवायचं। अगोदर मिक्सरमधून डाळ आणि धने हे एकदम बारीक फिरवून घ्यायचं। टोमॅटो आणि हा कांदा टाकून याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची। मग यात थोडंसं पाणी टाकायचं। आता इथे चटणी तुम्हाला किती पातळ आणि किती थोडीशी घट्ट पाहिजे त्या हिशोबाने इथे पाण्याचं प्रमाण वापरायचं। पण ही चटणी थोडीशी अशी घट्ट असली तरच छान लागती। तर हे पहा अशा पद्धतीने आता आपली चटणी तयार आहे। इकडे आपलं पीठ भिजायला ठेवून अर्धा तास झालेला आहे। तर हे पहा चांगल्या पद्धतीने आता घट्ट झालेलं आहे। हे भिजत ठेवल्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे। तर यामध्ये आपण अजून अर्धी वाटी पाणी टाकू आणि परत आता याला एक वेळेस मिक्स करू। नाश्ता बनवण्यासाठी आता आपलं पीठ हे रेडी आहे। तर गॅसवरती दोशाचा तवा असा मीडियम फ्लेमवरती गरम करून घ्यायचा। मग यावरती पळीनी हे हलकं एकदम गोल आकारामध्ये सोडून द्यायचं। पळी न फिरवताच हे पीठ गोल आकारामध्ये सर्वत्र पसरवून द्यायचं आणि वरती तुम्हाला तेल आवडत असेल तर तेल किंवा मग तूप टाकून एका साईडने हा चांगला छान खरपूस भाजल्यानंतर परत याला दुसऱ्या साईडनी पण चांगला भाजून घ्यायचा। आता हे भाजते वेळेस इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे, कारण जर आपण हा हाय फ्लेमवरती भाजून घेतला तर मग खाली एखाद्या वेळेस चिटकू शकतो। याला दोन्ही बाजूनी चांगल्या रीतीने भाजून घ्यायचा, म्हणजे तो आतूनही छान असा शिजतो, म्हणजे कच्चाही नाही लागत। आणि हे एकदम असे पातळ पातळ बनवले की एकदम मऊसूत आणि असे लुसलुशीत लागतात आणि चटणीसोबत तर खायला हे खूपच छान लागतात। सकाळ सकाळी आपण मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा मग गरम गरम जर नाश्ता खायचा असेल तर हा असा नाश्त्याचा प्रकार पटकन तयार होतो। काहीच पूर्वतयारी न करता पटकन असा तयार होणारा हा नाश्ता चवदार तर लागतोच, पण तितकाच पौष्टिकही आहे। आणि विशेष म्हणजे यामध्ये
बेकिंग सोडा किंवा मग इनोचा पण वापर न करताही हे बनवायला एकदम सोपे जातात आणि खायला चविष्टही लागतात। ऐन वेळेवरती नाश्त्याला जर आपणाला काही सुचत नसेल तर हा नाश्ता बनवायला एकदम सोपा आहे, किंवा मग रात्रीच्या जेवणासाठी पण बनवायला हा पदार्थ एकदम छान आहे। हे मीडियम फ्लेमवरती छान खरपूस होईपर्यंत सर्व अशा पद्धतीने बनवून घ्यायचे। तर इथे आपला हा नाश्ता आता तयार आहे आणि सोबतच ही एकदम टेस्टी आणि चवदार अशी चटणी पण। गरम गरम खायला हे खूपच टेस्टी लागतात। आणि आता इथे हातात घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता की ती एकदम मऊसूत आणि लुसलुशीत असे झालेले आहेत। असा पटकन होणारा खूपच सोपा नाश्त्याचा प्रकार तुम्ही पण एक वेळेस नक्की बनवून पहा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा। तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। थँक्यू।